नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत। आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे रोटेटर कफ। रोटेटर कफ हा एक स्नायूचा ग्रुप आहे जो आपल्या शोल्डर जॉइंटला म्हणजे जो खांद्याचा सांधा आहे त्याला स्टॅबिलाइज करतो। रोटेटर कफ टियर किंवा रोटेटर कफ मसल किंवा रोटेटर कफ टेंडिनायटिस किंवा शोल्डर पेन हा फार कॉमन विषय आहे किंवा कॉमन सब्जेक्ट आहे। तर ते रोटेटर कफ टियर किंवा रोटेटर कफ टेंडिनायटिस जाणण्याच्या अगोदर आपण नेमकं रोटेटर कफ म्हणजे काय किंवा त्याची अॅनाटॉमी काय आहे हे जाणून घेऊया। तर रोटेटर कफ म्हणजे जे सांध्याचे शोल्डरचा जो सांधा आहे हा याला आपण बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणतो। आणि या बॉल अँड सॉकेट जॉईंटच्या वर जे 4 स्नायू असतात ज्याला आपण सुप्रास्पॅनेटस, इन्फ्रास्पॅनेटस, टेरिस मायनर आणि सबस्कॅप्युलरिस असे 4 मसल जे असतात त्या 4 मसलच्या ग्रुपने हा रोटेटर कफ हे जो ग्रुप ऑफ मसल तो तयार झालेला असतो। तर रोटेटर कफ मसल हे शोल्डरच्या सांध्याला किंवा खांद्याच्या सांध्याला स्टॅबिलाइज करण्याचे काम करतात किंवा शोल्डरचा खांदा उचलणे म्हणजे ज्याला आपण अबडक्शन म्हणतो किंवा फॉरवर्ड फ्लेक्शन म्हणतो किंवा रोटेशन म्हणतो, इंटरनल एक्सटर्नल रोटेशन म्हणतो, या मोमेंटचे ते काम करत असतात। तर या जेव्हा रोटेटर कफ इंजुरी होते ही कशी होते, ती जनरली स्पोर्ट्स रिलेटेड जे पर्सन असतात म्हणजे जे बॅडमिंटन किंवा टेनिस किंवा जे वेट लिफ्टिंग वगैरे करतात ॲथलेट्स असतात त्यांना हे रोटेटर कफ मसल इंजुरी होऊ शकते। किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एज रिलेटेड किंवा डिजनरेटिव्ह वयामानानुसार सुद्धा रोटेटर कफ मसल घासून म्हणजे ॲक्रोमियन किंवा रोटेटर खांद्याचा जो सांधाचा एक वरचा जो पार्ट असतो ज्याला आपण ॲक्रोमियन प्रोसेस म्हणतो त्याला घासून सुद्धा रोटेटर कफ मसलची किंवा रोटेटर कफ हे टियर होऊ शकतं किंवा एखाद्या वस्तूचा उचलताना जर्क लागताना किंवा सडनली खांद्याला जर्क लागताना सुद्धा या मसलला इंजुरी होऊ शकते आणि हा मसल फाटू शकतो। तर या रोटेटर कफ टियरचे एक वेगवेगळे क्लासिफिकेशन्स असतात। म्हणजे रोटेटर कफ टियर हे कोणत्या बाजूला झालं आहे, म्हणजे सांध्याच्या बाजूला झाला आहे ज्याला आपण आर्टिक्युलर टियर म्हणतो, आणि सांध्याच्या वरच्या बाजूला किंवा जो आवरण असतं, जसं मोसंबी असतं मोसंबीला आवरण असतं तर तसंच सांध्याच्या वर या रोटेटर कफच्या वर एक आवरण असतं ज्याला आपण बरसा म्हणतो। तर त्या बरसाच्या साईडला जर टियर झाला असेल तर त्याला आपण बर्सल टियर म्हणतो। तर बर्सल टियर आणि आर्टिक्युलर टियर अशी म्हणतात। तर या टियरला सुद्धा आणखी क्लासिफाय केलं आहे किंवा त्याचं वर्गीकरण केलं आहे की हे पूर्णपणे जर फाटलेलं आहे का अपूर्णपणे फाटलेलं, म्हणजे ज्याला आपण पार्शियल टियर किंवा कम्प्लीट टियर असं म्हणतो। जर पार्शियल टियर असेल तर त्याला काय ट्रीटमेंट, वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते, आणि जर ते कम्प्लीट टियर असेल तर त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते। मग आपण जेव्हा हे कम्प्लीट टियर होतं तर हे कम्प्लीट टियर झाल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे प्रकार असतात। कम्प्लीट टियर त्याच्या शेपनुसार त्याचे प्रकार असतात। सगळ्यात महत्त्वाचं जो पहिला जो बेसिक टियर आहे त्याला आपण क्रिसेंट शेप टियर म्हणतो, ज्याला ज्या शेपची ज्या टियरची आपण सुरुवात म्हणतो आपण। त्याच्यानंतर यू शेपेड, आपला जो इंग्लिशचा यू आहे तसं यू शेपेड एक टियर असतं। त्याच्यानंतर अँटेरियर रियल टाईप एक टियर असतं आणि पोस्टेरियर रियल टाईप एक टियर असतं। तर या अशा वर्गीकरणानंतर आणि पेशंटला काय सिम्पटम्स आहेत, तर या रोटेटर कफ टियरमध्ये किंवा या रोटेटर कफ टेंडिनायटिसमध्ये पेशंटचे सिम्पटम काय असतात। सगळ्यात महत्त्वाचं जे सिम्पटम्स असतं म्हणजे पेन, तर अतिशय पेन असतं। त्यातल्या त्यात जे बर्सल साईडचा जो पेन असतो म्हणजे बर्सल साईडचा जो टियर असतो त्याच्यामध्ये पेन जास्त असतं रादर दॅन द आर्टिक्युलर साईड टियरला। तर या बर्सल साईडच्या पेनला आणि जर पार्शियल टियर असेल तर त्याच्यानुसार काय वेगळी ट्रीटमेंट असते। आणि दुसरं एक महत्त्वाचं असतं की स्युडो पॅरालिसिस। बरेच जण पेशंट म्हणतात की माझा खांदा वरच जात नाही, म्हणजे खांदा उचलल्या जात नाही, याचा अर्थ त्याला पॅरालिसिस झालाय का असं नाही, त्याला आपण स्युडो पॅरालिसिस म्हणतो। म्हणजे जे इनिशियल 15 to 30 डिग्री अबडक्शन असतं त्याचं काम हे रोटेटर कफ मसल करत असतं, आणि ते जर टियर झाला असेल तर त्याच्यानुसार तो स्युडो पॅरालिसिस म्हणजे ते मसल त्याला आपण स्युडो पॅरालिसिस म्हणतो। या सगळ्याचं निदान झालं असेल किंवा या सगळं जर तुम्हाला रोटेटर कफ टेंडिनायटिस किंवा रोटेटर कफ इंजुरी असेल तर त्याचं निदान कसं करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला ठराविक पद्धतीचे एक्सरेज किंवा MRI, MRI हे आणि सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी। तर MRI हे अचूकपणे त्याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी खूप जास्त चांगली आहे आणि MRI हे अचूक पद्धतीने त्याचे निदान करतात। MRI वर निदान केल्यानंतर योग्य जे ऑर्थोस्कोपिक सर्जन आहेत किंवा जे दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया करतात आणि ॲडव्हान्स शोल्डर शस्त्रक्रिया करतात त्यांना दाखवणे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेणे गरजेचं असतं। तर जसं रोटेटर कफचं जसं मी वर्गीकरण सांगितलं आणि MRI वर त्याचं निदान झालं त्या वर्गीकरणाप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण दिलेल्या आहेत। समजा जे पार्शियल टियर असेल किंवा आर्टिक्युलर म्हणजे इनकम्प्लीट टियर असेल आणि आर्टिक्युलर टियर असेल तर आपण त्याला
त्याला कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटनं म्हणजे इमोबिलायझेशन करून किंवा वेगवेगळ्या पद्धतीची फिजिओथेरपी IFT किंवा अल्ट्रासोनिक फिजिओथेरपी देऊन या पद्धतीने आपण करू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याच चॅनलवर माझे फिजिओथेरपिस्ट मॅडम आहेत, त्यांनी रोटेटर कफ इंजुरीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्सरसाइजेस करायला पाहिजे किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जर हा टेअर कम्प्लीट असेल म्हणजे जर ते क्रिसेंट शेपेड असेल किंवा यू शेपेड असेल, अँटीरियल टाईप किंवा पोस्टेरियल टाईप असेल, तर डेफिनेटली आपल्याला त्याला ऑपरेटिव्ह पद्धतीने किंवा अर्थ्रोस्कोपिक पद्धतीने रिपेअर करणं गरजेचं असतं. या अर्थ्रोस्कोपिक रिपेअर करताना म्हणजे शोल्डर स्कोपी जे ऍडव्हान्स पद्धतीने करतात त्या शोल्डर स्कोपी सर्जनकडे जाणं गरजेचं आहे. जसं आपल्या इथे केअरवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ते रेग्युलर पद्धतीने आपण रेग्युलरली त्या स्कोपी करतो. तर त्यानुसार तो मसल किती फाटलेला आहे म्हणजे रोटेटर कफ किती फाटलेला आहे, 2-3 गोष्टी एमआरआयवर बघणे गरजेचं असते की ही किती ओल्ड इंजुरी आहे म्हणजे किती जुना आहे किंवा किती नवीन आहे. त्याच्यानंतर तो जो स्नायू फाटलेला आहे तो कशा पद्धतीने फाटलेला आहे त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. आणि तो स्नायू फाटल्यानंतर जसं रबर हे इलास्टिक असतं तसे आपले स्नायू हे लवचिक असतात. तो स्नायू फाटल्यानंतर रिट्रॅक्ट होतो, ज्याला आपण रिट्रॅक्ट म्हणतो. तर त्याचं रिट्रॅक्शन किती आहे म्हणजे 1 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर आहे, 3 सेंटीमीटर आहे. रिट्रॅक्शन वर सुद्धा तुम्हाला कोणत्या प्रकारची शोल्डर स्कोपी लागेल हे ठरलं जातं. त्या रिट्रॅक्शन नंतर हे बऱ्याच पद्धतीनं जेव्हा ते क्रॉनिक होतं म्हणजे खूप दिवसानंतर त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्या ज्या स्नायूची जी क्वालिटी असते, जी इलॅस्टिसिटी असते ती कमी होते आणि त्याच्यामध्ये फॅट डिजनरेशन म्हणजे त्याला आपण फॅटी इन्फिल्ट्रेशन म्हणतो. आणि या फॅटी इन्फिल्ट्रेशन मध्ये सुद्धा मग त्या पद्धतीची सर्जरी वेगळी लागते. जर त्याचे या वर्गीकरणानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दुर्बिणीद्वारे त्याला शिवल्या जातं. पहिली जी पद्धत असती जी सुरुवात झाली होती ती सिंगल रो टेक्निक ज्याला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी एक पद्धत आहे ज्याला डबल रो टेक्निक म्हणतात. या अर्थ्रोस्कोपीच्या टेक्निकमध्ये आपण एक सुचर अँकर ज्याला आपण एक इम्पोर्टेड मेडिकल ग्रेडचे धागे असतात त्या धाग्याने आपण ते जे फाटलेला स्नायू आहे तो फाटलेला स्नायू आपण रिपेअर करतो. तर ते धागेनं सिंगल रो टेक्निक किंवा डबल रो टेक्निक या पद्धतीने आपण शिवू शकतो किंवा ऑस्टिओ टेक्निक या वेगवेगळ्या पद्धतीने या वेगवेगळ्या दुर्बिणीच्या पद्धतीने आपण त्या दुर्बिणीद्वारे हे रोटेटर कफ टियर आपण रिपेअर करू शकतो. पण या व्यतिरिक्त ही समजा जर रोटेटर कफ जसं मी म्हटलं की रोटेटर कफ टियर हे खूप जास्त फाटलं असेल, खूप जास्त रिट्रॅक्ट झालं असेल आणि त्याची लवचिकता कमी झाली असेल तर या पेशंटमध्ये आणि सांध्याची जर खूप झीज झाली असेल आणि सांधा जर खराब झाला असेल ज्याला आपण रोटेटर कफ अर्थ्रोपॅथी म्हणतो, तर या कंडिशनमध्ये आपल्याला दुर्बिणीद्वारेची शस्त्रक्रिया करणे किंवा दुर्बिणीद्वारेची शस्त्रक्रिया करणे योग्य ठरत नाही. या कंडिशनमध्ये आपल्याला रिव्हर्स शोल्डर म्हणजे शोल्डरचा सांधा रिप्लेस करणे, रिव्हर्स शोल्डर ऑर्थोप्लास्टी करणे या प्रकारची ट्रीटमेंट करणे गरजेचं असते. या व्यतिरिक्त समजा जर सांधाची क्वालिटी जर चांगली असेल पण रोटेटर कफ बऱ्यापैकी रिट्रॅक्ट झाला असेल तर आपण दुसऱ्या ठिकाणचा स्नायू वापरून किंवा ॲलोग्राफ्ट वापरून सुद्धा आपण रोटेटर कफ टियर रिपेअर करू शकतो. दुसऱ्या ठिकाणचा स्नायू म्हणजे आपण पाठीच्या मागचे जो ट्रॅपेझियस नावाचा जो मसल असतो तो ट्रॅपेझियस नावाचा मसल किंवा लॅटिस्मस डॉर्सा नावाचा मसल हा वापरून आपण रोटेटर कफ टियर रिपेअर करू शकतो. किंवा बायसेप टेंडिन म्हणजे लॉंग हेड ऑफ बायसेप नावाचा जो मसल असतो त्याचा लॉंग हेड वापरून किंवा त्याचं ट्रान्सफर करून सुद्धा आपण ते रोटेटर कफ टियर रिपेअर करू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर रोटेटर कफचं निदान झालं असेल किंवा रोटेटर कफचा त्रास असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटलच्या ऍड्रेसवर किंवा तुम्हाला जर माझी इन पर्सन भेटायचं असेल तर खालच्या ऍड्रेसवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही ट्रीटमेंट असेल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, आम्ही जरूर त्याला रिप्लाय करूया. धन्यवाद.